तिन्ही सांजा होत आल्या तरी कोणी बी पुढं झालं नाही. आम्हा भावंडांना तर काय माहिती सगळं. अख्ख्या गावात जीवाभावाचं आणि आम्हाला जीव लावणारं म्हटलं तर नंदाबाई आणि गावचे पाटील. बाई घाई गडबडीत शाळेत बोलवलं म्हणून गेल्या होत्या आणि पाटील तालुक्याला. त्यामुळं आम्ही भावंडच आईपाशी बसून टाहो फोडत होतो. आमच्या या रखरखीत दारिद्र्याच्या कचाट्यातून आई मुक्त झाली होती. तिच्या चेहऱ्यावर चिरंतन शांतता आणि निद्रा दिसत होती. जणू निद्रादेवी तिच्यावर प्रसन्न होऊन तिला कवेत घेतल्यासारखी दिसत होती. येणाऱ्या आयाबायांनी सवाष्ण गेल्यामुळे हळदी कुंकवाचा मळवट भरला होता. माझी आई सावळी का असना पण धावून आल्यासारखी दिसत होती. पोटात आगडोंब उसळला होता. काय करावं काहीच कळत नव्हतं. शेजारच्या बायजा काकूंनी लाजकाजं सुनेपासून लपवून पदराआड 2 भाकऱ्या आणि त्याच्यावर कोरड्यास कागदात गुंडाळून आणलं. झोपड्याचा झाप लावला आणि आडोशाला आम्हा दोघांना तेवढं खायला दिलं. पण त्या काकूचा हात ढकलून मी तडक वैद्याच्या घरी गेलो. मला त्या दिवशी पोटात आग उठली असली तरी आईपेक्षा काय बी महत्त्वाचं नव्हतं. धापा टाकत टाकत काळं रान तुडवत दिवस मावळतीला अनवाणी पायानं वैद्याकडे गेलो. डाक्टर साहेब, अहो माझी आई कसली झोपली बघा की, उठतच नाही ती. तिला काय झाले ते तर बघा एकडाव. असं म्हणून मी त्यांना दुसरा पेशंटसुद्धा तपासू देत नव्हतो. आधी माझ्या आईला बघा, तुमच्या पाया पडतो डॉक्टर. तुमची फी मी जीवाचं रान करून फेडल डॉक्टर, पण एक डाव तुम्ही चाल. आई विना आम्हाला कोणी नाही हो डॉक्टर. तुम्ही लघु लक्षाला, मी घेतो ना तुमचं सामान. मी त्यांची विनवणी करायला लागलो. माझी आर्त भावना डॉक्टरांच्या अंतरंगाला भिडली. कसं तरी डॉक्टर माझ्याबरोबर यायला तयार झाले. त्यांचा फर्स्ट एड बॉक्स आणि स्टेथॉस्कोप घेऊन मी वाऱ्याच्या वेगानं झोपड्याकडं पावलं टाकत होतो. मागं डॉक्टरांना पण हाताला धरून ओढत होतो. येतानाच खालच्या आळीतला शिरपा काका भेटला. त्यांनी आम्हाला बघितल्यावर डॉक्टरांच्या कानात सांगितलं की रकमा गेली आहे, कशाला जात आहे. पण डॉक्टरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. केवळ मी विनवतोय म्हणून माझ्याकडे सहानुभूतीचा कटाक्ष टाकला आणि जड पावलांनी माझ्याबरोबर आले. माझ्या समाधानासाठी त्यांनी आईची नस पकडली तर आईचा हात पटकन खाली पडला. डॉक्टरांनी मला जवळ घेतलं आणि समजावलं, अरे महादेव, तुझी आई देवाकडे तुझ्यासाठी पैसा, कपडे, दप्तर आणायला गेली आहे. तू मोठा झालास की येईल परत तुझ्याकडे. नाही डॉक्टर, मला पैसा नको, मला दप्तर नको, मला फक्त माझी आई परत करा. मला माझी आई पाहिजे डॉक्टर. डॉक्टर काय पण करा, नाही तर एक करा, मला सांगा देवाच्या घरी कसं जायचं, मी बी जातो. मी असं म्हटल्यावर शामीनं माझ्या तोंडाला हात लावला. तिला माझ्यापेक्षा जरा जास्त कळत होतं. हे सगळं बघून बायजा काकूच्या पोटात कालवा कालव झाली. मला पोटाशी धरून त्या ओक्साबोक्षी रडायला लागल्या. रडून रडून मी तिथेच मढ्याजवळ झोपी गेलो. शामी मात्र जागीच होती. रात्र वैऱ्याचीच होती, सरता सरत नव्हती. झोपेतच मी उसणून उठून राहायचो. पोटात काय बी नसल्यानं पोटात पाय घालून अजून आडवं व्हायचं. नंदाबाईंना त्या दिवशी यायला जमलंच नाही. पण अजून सूर्य वर येतोय तोवर नवऱ्याला घेऊन गाडीवर आल्या. मला फणफणून ताप आला होता. रडून रडून कणकण आली होती. मढ्यावर डोकं ठेवून इकडं मी तर त्या बाजूला शामी, दोघांनाही डोळा लागला होता. नंदाबाईंनी येऊन आम्हाला हलवून उठवलं. मी तर नंदाबाईंच्या गळ्यात पडून रडायलाच लागलो. त्यांनी मला सावरलं, जवळ घेऊन समजावलं, अरे या जगात एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंच आहे. कोणी आज जातो, कोणी उद्या. चांगली माणसं देवाला आवडतात म्हणून तुझ्या आईला देवानं लवकर बोलवलं. बरं चला आता तुम्ही दोघेजण मी आणलेलं चहा बिस्किट खाऊन घ्या, नाहीतर आईला वरती त्रास होतो. हां, तुम्ही रडलात ना तर आईसुद्धा वरती रडत बसेल. तेव्हा आजपासनं काम करायचं, शाळा शिकायची, मोठं होऊन आईचं स्वप्न पूर्ण करायचं, तर तुमची आई खुश होईल. बाईंनी असं समजून सांगितल्यावर त्यांनी आणलेला चहा बिस्किट कसं बसं खाऊन घेतलं.
नंदाबाईंनी नवऱ्याला आधीच सगळं अंत्यविधीचं सामान आणायला पाठवलं. तेवढ्यात गावचे सरपंच गणपतराव पाटील तालुक्याहून आले. ते तडक आमच्या घरी. तिथे फक्त आम्ही दोघं आणि बाईंना बघितलं आणि त्यांना स्वतःच्या गावाची लाज वाटायला लागली. गावातली माणसं काय माणुसकी कोळून पिलीत की काय? एवढीशी 2 बछडी रात्रभर न खाता पिता बसू नयेत आणि ही माणुसकी गहाण टाकलेली माणसं, हेच कमवलं काय मी आणि गावानं? असं म्हणत ते स्वतःला दोष द्यायला लागले. तिथं 4 खांदेकरी सुद्धा नव्हते. ताबडतोब पाटलांनी मळ्यातली माणसं गाडी भरून बोलवली. सगळी बांधाबांध झाली. सगळ्यांच्या नजरा बापाला शोधत होत्या, पण बापाचा पत्ता नव्हता. तो गायब झाला होता. सगळा खर्च नंदाबाईंनी आणि पाटलासारख्या देवमाणसानं केला. आईला उचलताना पायाखालची जमीन हादरत होती. रात्रभर मढं तसंच असल्यामुळे ते ताठून गेलं होतं. शेवटी आईचे हातपाय मोडावे लागले आणि बांधावं लागलं. माझ्या आईला असं काय करताय असं म्हणून मी परत परत भोंगा पसरत होतो. अंतरीचा आत्माराम निघून जाताच काय देहाला किंमत असते ते त्यावेळी जाणवलं. वरच्या चामड्यावर एवढा तोरा मिळवला आणि एक दिवशी त्या अग्नीच्या स्वाधीन व्हायचं हे जवळून बघितलं होतं. हातात शिकाळी धरून मी पुढं आणि मोजून 10 ते 15 माणसं मागं मागं येत होती. माझ्या हातानं अग्नी देताना मी कुणालाच आवरत नव्हतो. नंदाबाईंनी एक चापट लावली. समजून सांगून मला जवळ घेतलं. झालं. 3रा झाला. गोडाचं याच भल्याच माणसांनी उरकलं. माझं मुंडण करण्यात आलं होतं. येता जाता पोरं मला टपली देऊन चिडवायची की लगेच आय आय करत भोकाड पसरून मी यायचो, पण आई कुठे दिसायचीच नाही. कधी कधी म्हसनवाट्यात जाऊन रडायचो. श्यामी आता बस की बाबा म्हणून मला बोलवून आणायची. पाटलांनी किलो सामान झोपड्यात आणून टाकलं. पोरांनो काय लागलं तर कळवा असंही सांगितलं. पण आईने सांगितलं होतं कुणाचे उपकार ठेवायचे नाहीत. त्यांच्याकडनं हे सगळं घेताना हाताला कंप फुटत होता, पण नाईलाज होता म्हणून घेत होतो. पण मनातून मात्र श्यामीने आणि मी त्यांचे उपकार फेडायचा निर्धार केला होता. एक ना एक दिवस त्यांच्या उपकाराचे उतराई आपण होऊ असं आतून वाटत होतं. श्यामी येईल तसं कच्चं पक्क शिजवून पोटात घालत होती. धुराडलेल्या झोपड्यात मी आणि श्यामी दिवस ढकलत होतो. बाप म्हणे कवाच गाव सोडून निघून गेला होता. आता या जगात मी आणि श्यामी एकमेकाला साथ घालणारं राहिलो होतो. एवढंसं झोपडं बी आम्हाला भकास वाटायचं. आता श्यामीच माझी आय, बहीण, बाप आणि भाऊ झाली होती. रात्रभर माझं डोकं मांडीवर घेऊन डोक्यावरनं हात फिरवत मला झोपवायची. स्वतः पोटाला खात नव्हती, पण मला 2 घास खायला घालायची. त्या चिंगी यायची कावा कावा. मला आणि श्यामीला घरात केलेलं काय काय गोडधोड घेऊन येऊन लपवून आणून द्यायची. नंदाबाईंना मोप वाटायचं की या 2 पोरांना आपल्या घरी नेऊन त्यांचा सांभाळ करावा, त्यांना शिकवावं. पण त्यांच्या घरी त्यांचे सासू सासरे लय शिस्तीचे. आम्ही बघितलं. आम्ही धनगर आणि त्या मराठ्याच्या असल्यामुळे त्यांना जमल तेवढं आमच्यासाठी करायच्या, पण त्यांच्या याच उपकाराखाली आम्ही पार वाकून गेलो होतो. श्यामीनं शाळा सोडायची ठरवलं. बाईंना न सांगता ती घरी बसली. हळूहळू ती आईसारखी 4 घरची धुणी भांडी करायला लागली. तिथनं आल्यावर रात्री ठरलेलं मिडवीर करायचं आणि शाळा सुटायच्या टायमाला कोणाच्या लग्नाच्या बाहेर थांबून तर कुठं स्टँडवर उभारून 4 पैसे गोळा करायचं. रोजचा हा नित्यक्रम चालू होता. असा एकही दिवस गेला नव्हता की ज्यात आईच्या आठवणी डोकावल्या नसतील. रोज आईचा एक धुरकटलेला फोटो कुडाला काळ्यामिट्ट दोरीनं टांगला होता. त्या फोटोला वंदन करून आम्ही बहीण भावंड दिवसाची सुरुवात करायचो. कसल्या घट्ट काळजात बाप होता कोणास ठाऊक. आपली सोन्यासारखी पिल्लं कशी आहेत म्हणून सुद्धा कधी बघायला आला नाही. पण दिवसभर शाळा आणि कामात वेळ जायचा. पण गावाच्या कडेला मसनवाट्याजवळ झोपडं होतं, त्यामुळं रात्र भयान वाटायची. रात्रभर कुत्री भुकलेला आवाज यायचा.
मनात काय बी यायचं, कोणी येतंय का काय, का बाप येऊन मारतोय का काय, अशी धास्ती लागून राहायची. श्यामी पण तशी भित्री भागूबाईच, पण माझ्यासाठी लय राणी लक्ष्मीबाई असल्याचा आव आणत होती. कुडाच्या झापाला मोठा दगड लावून आम्ही त्याला पाठ लावून अशीच रात्र काढायचो बहीण भावंड. बाईंनी सांगितलं होतं, भीती वाटायला लागली की हनुमान स्तोत्र आणि रामरक्षा म्हणत जा. बाईंचे संस्कार चांगले होते म्हणून आमच्या झेडपीच्या शाळेत सुद्धा बामणावानी ओढीचढीनं स्तोत्र म्हणणारी पोरं होती. मला भीती वाटायला लागली की श्यामी मोठमोठ्यानं हनुमान स्तोत्र म्हणायची की लगेच मी डोळे मिटून गप्प पाडायचो. आईच्या पदरापरीस श्यामीचा वरदहस्त माझ्यावर बळकट होता. तिचं एकच स्वप्न होतं, आईनं माझ्या पदरात महाद्याला टाकलंय तेव्हा मीच त्याची आई आहे असं म्हणायची आणि माझा सांभाळ करायची. श्यामी माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षानं मोठी, तरी बी आजीबाईसारखी वागायची. मी पण ती काय सांगेल ते ऐकायचो. ती सांगेल तीच पूर्व दिशा असायची. असंच एक दिवशी शाळेतल्या मित्राचा रंग्याचा वाढदिवस होता. त्यानं सगळ्यांना अवतान दिलं, पण मला समोर असून बी बोलावलं नाही. मला जरा वाईट वाटलं, पण मीच मनाची समजूत काढली. म्हटलं चुकून मला सांगायचं विसरला असेल. सगळी पोरं नटून थटून आली होती. चिंगीसुद्धा सगळ्या पोरांबरोबर पुढे होती. सगळी पोरं एकमेकांच्या घरी खो देत एकत्र जमत चाललेली होती. शेवटाला माझ्या खोपटाजवळ सगळी दोस्त मंडळी जमली. बाहेरूनच हाका मारायला लागली, अरे महाद्या कुठं लपलाय, चल की, येणार आहे का नाही रांगेच्या वाढदिवसाला. असं म्हटल्यावर मी भिरभिऱ्याला लेंडी लावता लावता ती खाली टाकून मोठ्या जोशात बाहेर आलो तर सगळी फौज दारातच आली होती. तोवर राम्या म्हणाला, अरे आवरलं नाही वय महाद्या अजून, अरे कसला काळा मिट्ट दिसायलायस, हां चल की, येणार आहेस का नाही. तेवढे श्यामी ऐकल म्हणून मी हळूच म्हणालो, अरे मला त्या रांग्याने बोलवलंच नाही ना. तोवर चिंगी म्हणाली, अरे त्यात काय असते, चल आवर, सगळे चाललोय, तू बी आवर बिगी बिगी. तेवढ्यात आतून आवाज आला श्यामीचा, अरे महादा कोण आलंय, कुणाशी बोलतोय. म्हणून ती बाहेर येऊन बघतीये तर सगळी फौज तिथंच. श्यामीला कळलं मला बोलवलं नाहीये म्हणून. मी नाराज होतो दिवसभर. तरी श्यामीनी मला विचारलं होतं का काय बिनसलंय बाबा तुझं. तरीही मी काय बी सांगत नव्हतो. बाहेर धुणं धुवायच्या एका शेळेवर जाऊन गवताच्या काड्या मोडून एकीकडं दुसरी तिकडं टाकत भुईला टक लावून बसलो होतो. सगळी पोरं येडय कुठलं म्हणून निघून गेली, पण चिंगी मला सोडल तर खरं. चिंगी म्हणाली, अरे महादा तू आला तरच मी जाईन, नाही तर मी नाही जाणार बघ. चिंगी असं म्हटल्यावर श्यामीनं माझी समजूत काढली. म्हणाली, अरे महादा चुकून तुला सांगितलं नसन, जातो का चिंगी बरोबर. अरे जरा पोरामध्ये मिसळला म्हणजे बरं वाटेल तुला. अजून आय मरून महिना बी झाला नव्हता, त्यामुळं डोक्यावरचं केस अजून फक्त डोकं वर काढत होतं. त्यामुळं मी श्यामीला म्हटलो, नाही श्यामे नको, मला पोरं चिडवत्यात, त्यात मला त्यांनी बोलवलं बी नाही ना. असं म्हटल्यावर चिंगीने आणि श्यामीने परत माझी समजूत काढली आणि कसं बसं मला घोड्यावर बसवलं. ठेवणीतला जरा बऱ्यापैकी असणारा चड्डी आणि सदरा नाक पुसत पुसत अंगावर चढवला. 2-3 ठिकाणी भोकं पडलेली वहाण पायात घातली आणि त्याचा कर्र कर्र आवाज करत पाय जड करून चाललो होतो. जाताना बायजा काकूनी हाटक, अरे महादा कुठं चाललायचं दोघं, दिस मावळतीला आला, लवकर या परत घरला. माझं कुठं डोसकं टाळ्यावर होतं त्यांच्या बोलण्याकडे, त्यामुळे माझं लक्षच नव्हतं. परत मागून आवाज आला, अरे महाद्या मुडद्या, तुझ्या कानात खुटं ठोकलेत का काय, लक्ष कुठं आहे तुझं, हां अरे तुला बोलती मी तुला, हे महाद्या. असं म्हटल्यावर मी मागं वळून बघितलं. हा बायजा काकू हे गेलो आणि हे आलो बघा, काळजी करू नका. असं म्हणत कुठं चरणाऱ्या शेळ्याला उगाच मार, पायाखालचा दगड चेपलीनं उडव, पायात आलेलं भंगाराचं डबडं उगाच उडव, शेतातनं खुरपून येणाऱ्या बायांचा भारा पाड. अशा खोड्या करत करत रंग्याच्या घरी पोचलो तर रंग्याचा माळवदाचा जुना वाडा. त्या वाड्याच्या चौकात समधी पोरं जमलेली होती. सगळ्यांचा हाशा पिकलेला होता.
मला बघितल्यावर 4 जणांनी नाका डोळं मोडले. रंग्यानं तर माझी गुच्छीच धरली आणि म्हणला, अरे महाद्या, तुला बोलिवलं नसताना हे तर कशाला आलं रे, काळ्या टाकल्या. असं म्हणून मला उणं दुणं बोलायला लागला. भिकारड्या, खायला मिळत नाही म्हणून माझ्या दाराला आला काय, असं म्हणून माझ्या एक थोबाडीत सुद्धा मारली. तरी बी मी मूग गिळून गप बसलो होतो. गप बसून बसून चिंगीनंच मग रंग्याला एक ठोसा दिला आणि त्याला म्हणाली, रंग्या, तुला अकलीचा भाग आहे का? आपल्याला शाळेत हेच शिकवतेत का? नंदाबाईंनी काय सांगितलं? शिकवलंय ना आपल्याला, अतिथी देवो भव. अरे तो यायला नकोच म्हणत होता, पण मी त्याला जबरदस्ती केली. तुला नाटकच करायची असतील तर सांग तसं, आम्ही आत्ता निघून जातो आमच्या घरला. असं म्हणून चिंगीनं माझा हात पकडून ओढला आणि चल म्हणताच हे सगळं दृश्य रंग्याची आजी बघत होती. ती चौकात आली आणि रंग्याला एक कानाखाली लावली तिने. रंग्या, आज तुझा वाढदिवस आहे. या दिवशी साऱ्या मित्रांच्या शुभेच्छा घ्यायच्या, आता असली गुण उधळतोय तू. थांब, तुझ्या बापाला सांगते मी. असं म्हटल्यावर रंग्या ताळ्यावर आला. मग मला हाताला धरून जाऊ नको बस असं म्हणून विनवायला लागला. वाढदिवस म्हणजे केक. कधी बापजन्मी आईनं का बापानं केक आणला नव्हता. कधी तर कोणाच्या वाढदिवसाला गेल्यावरच बघायला आणि खायला मिळायचा. त्या केकच्या एका तुकड्यापायी कोणाच्या वाढदिवसाच्या अवतानाची वाट बघत बसायचं. त्या केककडं टक लावून बघत बसायचं. लय बेस वाटायचं. त्या केकच्या भोवताली मेणबत्त्या लावलेल्या असायच्या. ते बघून मला माझाच वाढदिवस असल्यासारखं वाटायचं. मनातनं वाटायचं, किती पोरं नशीबवान आहे ती. मायला आपलंच नशीब कसं आहे कोणाला माहिती. झालं, वाढदिवस सुरू झाला. माझ्या मनात जरा रोषच होता. कशासाठी या रंग्याच्या वाढदिवसाला आलो आहे असं वाटत होतं. तरी पण मन मारून त्या आजीनं अंजरल्या गोंजरल्यावर थोडासा मिक्स झालो पोरात. तरी बी पोरं माझी टिंगल करायची थांबत नव्हती. कसला घाणेरडा महादी आहे हा. शी, लय वास येतोय कपड्याचा. कोणान ठाव किती दिवस आंघोळ नाही केली या महाद्यानं. पार रोसा गाच्याळ. मला पुढे यायचं आणि ढकलायचं. काही जण डोक्यावर खाटका मारायला लागलं. कुठे छड्डी ओढ, कुठं सदरा फाड असं करायला लागले. कसा बसा वाढदिवस उरकला. पेपरच्या तुकड्यावर सगळ्यांना चिवडा म्हणजे फक्त पिवळे केलेले चिरमुरे. त्यात कुठं शेंगदाणं ना डाळ. त्याच्यात एक केकचा तुकडा. सगळ्यांची खायला गर्दी उठली. एका मोठ्या परातीत रंग्याच्या आईनं कागदाच्या चिटोऱ्यावर ठेवून सगळं आणलं. एकाच्या हातात ती कागदाची चिटोरी ठेवल्यावर सगळ्यांची धरपकड चालू झाली. कोण म्हणतोय काकू मी राहिलोय, कोण म्हणतं मला चिवडाच नाही दिला, कोण म्हणते तू बाजूला सरक. असा गलका उठला का डोसकं फुटायची वेळ आली. तेवढ्यात वर्गातल्या मिनीच्या पायात रंग्याच्या कुत्रीचं पिल्लू क्याव क्याव करत आलं. तशी मिनी पळत सुटली. कोणाच्या पायावर पाय तर कोणाच्या बोकांडी कोण बसायला लागलं. ह्याच्या हातातला केक दुसऱ्याच्या तोंडाला तर कोणाचा चिवडा कोणाच्या डोक्यावर अक्षदा पेरल्यासारखा दिसायला लागला. सगळी चेंबाचेंबी सुरू झाली. माझ्या हातातच कागदाचा चिटोरा सगळा सांडला. त्याच्यावर वर्दळवी सुरू झाली. माझ्या चिवड्यातल्या चिरमुऱ्याचा जणू भुस्सा झालता. केकचा तर पत्ताच नव्हता. माझा जीव त्या केकमध्ये गुंतला होता. इकडं तिकडं बघितलं तर माझा केक धान्य भरून ठेवलेल्या कणगीला चिकटला होता. तिथं हळूच रांगत रांगत कणगीकडं गेलो आणि म्हटलं, आरला बाडा, हे तर चिकटला वय तू, चल तुझं कामच तमाम करतो. असं म्हणून त्याला चिकटलेला काढून गट्ट दिशी तोंडात घातला. घशात रोज शामीनं केलेली भाकरीन कोरड्यास खाताना टोचत होती. आज तोच केक गुळ्ळ दिशी घशातनं खाली गेला. पण कोणाचं लक्ष नाही म्हणताच परत त्या कणगीला चिकटलेला केक बोटानं काढून खायला लागलो. त्या केकबरोबर कणगीला लावलेलं शेणसुद्धा माझ्या पोटात जात होतं. केक चांगला लागता लागता मातकट कसं काय लागतोय म्हणून बघितलं तर लक्षात आलं की शेणसुद्धा पोटात चाललेलं होतं. माझी आणि केकची जुगलबंदी चालली होती. त्या चौकात माझ्याशिवाय कोणीच नाही असं मी केक बरोबर बोलत होतो. केकला म्हटलं, येडा एक काय तू, असं काय करतो, उठ. सगळ्या नाकाला केक लागला होता. जणू विदूषकच दिसत होतो. मला बघून सारी पोरं हसायला लागली. चिंगीनी जरा डोळं वाटारलं. मग सगळे गप बसले. परत सगळ्यांची फौज रांग्याकडे वळली.
सगळ्यांनी आणलेल्या गिफ्ट वस्तू द्यायला सुरुवात झाली. कोणी पेन, कोणी पेटी, कोणी बिस्किटचा पुडा, आता कोणी काय बाय, ज्याच्या त्याच्या परीनं. मी पण आपलं घरात बनवलेलं भिरभिरं त्याला दिलं. तर रंग्या आजी देखत लय बारी भिरभिरं माझा तुझा म्हणला आणि हळूच कानात येऊन गुणगुणला, बेकार रे, बाहेर भेट, तुला धावतो मी. माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. रंग्या काही साधासुद्धा नव्हता, तगडा पैलवान गडी तो. त्याच्या तावडीत कोणी सापडलं तर अंगाचा खोळखोळा झालाच समजा. सगळी पोरं खाऊन जिकडं तिकडं पांगली. आता घरची वाट धरताना ध्यानात आलं, आपल्यासाठी मर मर खपणारी आपली बहीण आपली वाट बघत असेल आणि आपण इथं मजा मारून चाललो आहे. शामीसाठी एक घासही चिवडा ठेवू शकलो नाही म्हणून मनाला वाईट वाटून घेत होतो. चेहरा हिरमुसलेला बघून चिंगीने विचारलं, महादा काय झालं रे? जाऊ दे रे, तुला त्या पोराचं वाईट वाटलं का? न ग मानव घेऊ, चल आपण घराकडं जाऊ, शामी वाट बघत असन आपली. असं म्हणून माझा हात चिंगीने पकडला आणि आम्ही सुसाट पळत सुटलो. पळून पळून धापा टाकत टाकत एका घराच्या कोडाला टेकून उभारलो. तेवढ्यात रंग्यानं मला गाठलं आणि म्हणाला, महादे, लय माजला वय रे तुला, हां, थांब तुझा तांगडाच मोडतो. म्हणून दोघा चौघांनी मला थोबाडा लाल होईस्तवर खिळखिळ करून टाकलं. चिंगी मला शोधत शोधत चुकून शेजारच्या बोळातनं घरी पोहोचली. मला उठताही येत नव्हतं. पायाच्या गुडघ्याच्या वाटा शेकल्या होत्या. पाठीत वळ उमटेस्तवर मार बसला होता. मी जोरात ओरडल्यावर सगळेजण पांगले होते, पण मी तिथेच विव्हळत पडलो होतो. एका कोपऱ्यात पडल्यामुळे माझ्याकडे कोणाचं लक्षही जात नव्हतं. थोड्या वेळानं मी तसाच धडपडत उठलो. लंगडत लंगडत चालत होतो. घराकडं जायचं तर आपण शामीसाठी काहीच आणलं नसल्याची मनात सल होती. तोवर चिंगी शामीला विचारत होती की महादा आला का. चिंगीबरोबर महादा नाही बघितल्यावर शामीला धडकी भरली होती. महादा कुठं राहिला म्हणून दोघी हुडकायला दोन्ही बाजूनं गेल्या. मी कणत कणत घराकडे आलो. बघतो तर झोपड्याचा झाप लावलेला. तसाच झाप आत लोटला. शामी घरात नव्हती. ते माझ्या दृष्टीनं चांगलंच होतं, नाहीतर मला लागलेलं बघून अजून लय काळजीत पडली असती ती. शामी मलाच हुडकायला गेली असणार हे लक्षात आल्यावर पटकन उतरंड्यातलं 1 रुपयाचं नाणं घेतलं आणि जवळच्या नाम्याच्या दुकानातनं मेव्याचे 2 लाडू आणून एका वाटेत ठेवले आणि मुस्कटून येऊन झोपलो. दोघींना पण मी नाही सापडला म्हणल्यावर परत त्या दोघी घराकडं आल्या तर झोपड्याचा झाप उघडा. घरात मी झोपलेला बघितल्यावर दोघींचा बी जीव भांड्यात पडला. हळूच शामीला बोलवलं, तिला लाडू दिला आणि मला कसं तरी होतंय म्हणून मी मुस्कटून घेतलं. मी दिलेला लाडू शामीनं मोठ्या आनंदात गट्टाम केला. तिच्या पोटात कितीतरी दिवसांनी गोडधोड गेलेलं बघून माझा आत्मा शांत झाला. तिच्या चेहऱ्यावरचं हसू म्हणजे माझ्या आईचा आनंद. शामीनं लाडूबरोबर होता तो भात आणि आमटी पुसून पुसून खाल्ली आणि कंदिलाची वात कमी करून झोपड्याचा झाप लावून घेतला. शामी थकल्यामुळं शांत झोपी गेली, पण मला जब्बर मार बसल्यामुळं मी कणत कणत इकडच्या कुसवरनं तिकडच्या कुसवर होत होतो. शामीला सांगावं तर पंचायत, नाही सांगावं तर दुखतंय. तशीच रात्र उजाडतीला आली. ठणका काय कमी व्हायचं नाव घेना. रात्रभर डोळा बी लागला नाही. शेवटी उठून कोडाला टेकून बसलो आणि आयग म्हणून भोकाड पसरलं. शामी झपाट्यानं जागी झाली. बघती तर काय, मी रडत होतो, तिला काय बी सुधराना. अरे मग आता काय झालं, का रडतो? आईची आठवण येते का? तुझं काय दुखतंय का? असं म्हटल्यावर मी शामीच्या कुशीत जाऊन रडायला लागलो. शामीनं जवळ घेऊन पाठीवरनं हात फिरवताच आय मेलो आय आय केल्यावर शामीनं सदरावर केला तर पाठ काळी निळी पडलेली, पायाच्या नडग्या ठेचलेल्या, कपाळावर टेंगूळ आलेलं. हे सगळं बघून शामीला धडकी भरली. अरे मग आता कोणी मारला तुला एवढा? शामी विचारत होती, मी सांगितलं नाही. पण शामी ऐकायलाच तयार नव्हती. मग नाईलाजानं शामीला कालचा सगळा वृत्तांत सांगितल्यावर शामी माझ्यावरच ओरडली. मग मूड द्या, कालच का नाही सांगितलं? जरा भुईमुठ लावलास तर आजच्याला जरा जीवाची तडफड कमी झाली नसती वय. अगं शामे, तुला काय कमी ताप आहे का म्हणून मी हे सगळं सांगून तुला त्रास देऊ? अगं शामी, तुला त्रास होऊ नये म्हणून नाही सांगितलं ग म्या. शामी मला जवळ घेऊन ढसा ढसा रडली. माझं गुणाचा पोर म्हणून ती मला अंजारत होती, गोंजारत होती. शामीच्या प्रेमाच्या स्पर्शानं माझं निम्म दुखणं कमी झालं होतं. शामीनं लगेच ऊन चुलीवर भुईमुठ करून पाठीला डोक्याला लावलं.
सकाळच्याला चहाला ठेवलेलं दूध तिने त्यातच थोडं पाणी वतून हळद टाकून मला प्यायला दिलं. मी विवळलो की श्यामीचं डोळं गळत होतं. श्यामीला वाईट वाटत होतं. सगळीच जणं आपल्याला वाळीत टाकल्यासारखी का करते ती? माझ्या भावाची काय चूक आहे? त्या देवानं पदरात बी गरिबी टाकली, यात आमचा काय गुन्हा आहे का? पण लेकराला एवढं लागून बी माझ्यासाठी खायचं आणायला विसरला नाही. मी तिच्यासाठी किती धडपडत होतो याचं तिला कौतुक वाटत होतं. पण मी मेलीनं तुला कालच का नाही विचारलं र? असं म्हणून ती स्वतःच्या गालावर मारून घेत होती. श्यामीनं घरीच मला दवापाणी केलं. जीवाला आल्यामुळे मी 2-4 दिवस शाळेतच गेलो नाही आणि ती बाब नंदाबाईंच्या लक्षात आली. नंदाबाईंनी पोरांना विचारलं, अरे महादा कुठे दिसत नाही आहे? परीक्षा तोंडावर आली आहे ना? असं म्हटल्यावर सगळेजण चिडीत चूप. कोण सांगणार त्या रंग्याचं नाव? काय झालं हे साऱ्या शाळेला माहिती होतं, पण रंग्याबद्दल कोणी शब्द काढायची काय टाप होती? बाईंनी दरडावून विचारल्यावर चिंगीनं आणि माझा एक जिगरी यार सुक्या म्हणजे सुखदेव पवार यानं बाईंना सांगितलं की बाई, या रंग्यानं महाद्याला लय जब्बर धुतलंय, त्यांनी बिचाऱ्यांनी अंथरून धरलंय. हे ऐकून बाईंचा राग अनावर झाला. त्यांनी रंग्याला जवळ बोलवलं, हातावर 2-4 पट्ट्या ओढल्या. असं वागणं बरं नाही म्हणून समजावून सांगत होत्या, पण कितीही समजावलं तरी रंग्या उद्धटपणे उत्तरं देत होता. बाईंनी तुझ्या घरी सांगते असं म्हणून धमकावल्यावर रंग्या घाबरला, त्याला घाम फुटला. रंग्या कळवळून बाईंच्या पाया पडायला लागला. बाई रंग्याला घेऊन माझ्या घरी आल्या. मला बघून बाईंना गहीवरून आलं. त्यांनी मला जवळ घेतलं, माझ्या पाठीवरनं हात फिरवला. मला तर आईच्या पोटात शिरल्यासारखं वाटायला लागलं. मी सुद्धा रडायला लागलो. बाईंनी समजूत काढली, रंग्याला माफी मागायला लावली. बाईंनी स्वतःसाठी आणलेला चपाती भाजीचा डबा आमच्यासाठी ठेवला आणि त्या भरल्या डोळ्यांनी निघून गेल्या. नकळत बाईंनी 5-5 रुपयांची नाणी माझ्या खिशात टाकली. काय मावली होती ती. तिचा जीव आमच्यासाठी तुटत होता. बाई गेल्यावर मोठ्या आनंदानं मी आणि श्यामीनं सगळा डबा फस्त करून टाकला आणि तृप्तीची ढेकर देत त्या ढेरीवरनं हात फिरवला. पोट भरून खायला मिळणं म्हणजे आमच्यासाठी सोन्याचा दिवस. असा दिवस कधीतरीच आमच्यासाठी उगवायचा. गावात कोणाचं लग्न, बारसं, लहान मोठे कार्यक्रम असले की श्यामी बायजा काकूंबरोबर भांडी घासायला जायची. येताना राहिलेलं किंवा पातेलेला करपलेली खरवड श्यामी घरी घेऊन यायची. मग त्याच्यावर आम्ही दोघेजण 2-3 दिवस काढायचो. अशा कार्यक्रमाच्या वेळी श्यामीला 4 पैसे जास्त मिळाले की श्यामी दिव्याला तेल, पायलीभर धान्य घेऊन ठेवायची. श्यामीला लग्नकार्यात जास्त काम पडतंय म्हणून मी बी तिला भांडी घासायला मदत करायचो. गावातली समधी पोरं हसायची, बायको बया म्हणून चिडवायची. श्यामीला राग यायचा. मला कोणी काय म्हटलं का श्यामीला लय वाईट वाटायचं. ती स्वतःला काही बोललं तर रागवत नसायची, पण माझा विषय आला की तिला दुःख व्हायचं. ती मला भांडी धुऊ देत नसायची. मला सारखी म्हणायची, महादा तू आधी घरला जा. पण मला श्यामीचे कष्ट बघवायचे नाहीत. मीच तिला म्हणायचो, श्यामी नग लक्ष देऊ असल्या टावळा पोरांकडं. अगं तुझी मदत करणं हा काय गुन्हा आहे का? म्हणतात ना पोरं मला बायकोल्या, म्हणू दे, मला काय फरक पडत नाही. काहीच नाही पडत कोणी काय बोललं तर. आपल्याला कमी पडतं का कोणी येतं आहे वय घरात बघायला? काय नाही, तू मला मारलं तरी बी मी हितनं जात नसतो. मी असं म्हटल्यावर शेजारची बायजा काकू माझ्यावरनं कडाकडा बोटं मोडायची आणि मिसरी लावलेल्या तोंडातल्या तोबऱ्याची पचदिशी पिचकारी मारून मिसरीच्या काळ्या मिट्ट ओठांनी माझा मुका घ्यायची. मला जरा कसनुसं वाटायचं, पण तिच्या माझ्याबद्दलच्या प्रेमाच्या भावना मला पुरेशा होत्या. माय मरावी आणि मावशी उरावी तसा ती मला जीव लावायची. श्रोते हो, हा होता स्मिता कवडे लिखित ओढ ही लागली जीवा या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग उद्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जो माझा फोटो तुम्हाला समोर दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हे एकच विनंती करतो आणि थांबतो. भेटूयात उद्या पुन्हा ओढ ही लागली जीवा या कादंबरीच्या 4थ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.